सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित कोलाज समृद्ध विचारांचा हे पुस्तक. आणि याच्यातील पुढची कडी वाचतीये, परिकथेतील नगरी. अद्भुत अफाट कल्पनाशक्ती लाभलेला, भव्य स्वप्न बघून ती वास्तवात उतरवणारा, दिव्य सृष्टी मिळालेला, कार्टूनपटांचा किमयागार, कार्टूनची कला शिखरावर घेऊन जाणारा, असामान्य क्षमतेचा, स्वर्गच जणू पृथ्वीवर आणणारा प्रतिभावंत दिग्दर्शक, अद्वितीय कलाकार, डिस्नेलँड, डिस्ने वर्ल्ड, डिस्ने स्टुडिओ यांनी अजरामर झालेला एक सम्राट, वॉल्ट डिस्ने यांनी त्यांना लाभलेल्या उण्यापुऱ्या 65 वर्षांच्या आयुष्यात हे साम्राज्य उभारलं. अमेरिकेतील ओर्लँडो, फ्लोरिडा राज्यात 700 एकर जागेत वसलेली डिस्ने वर्ल्ड ही नगरी बघण्याची एक अपूर्व संधी नुकतीच मिळाली. या जादूच्या नगरीत फॅन्टसी लँड, ॲडव्हेंचर लँड, अनेक धाडसी राईड्स असलेले एपकॉट सेंटर, फ्रॉन्टियर लँड, टॉम सॉयरचं बेट, जहाजं, बोटी, अनेक प्रकारची रेस्टॉरंट्स, रंगीबेरंगी दुकानं, सिंड्रेलाचा कॅसल किंवा किल्ला, परिकथा उद्यानं, विविध देशांच्या संस्कृतींचे दर्शन घडविणाऱ्या वास्तू, मिकी माऊसचं गाव, अशा अनेक उपनगरींचा समावेश केला गेला आहे. सफर घडविण्यासाठी ठिकठिकाणी ट्रेन्स, मोनोरेल्स आणि बोटी आहेत. आम्ही सुरुवात केली ती एका अतिशय आकर्षक, आश्चर्यचकित करणाऱ्या सिंड्रेला कॅसल या किल्ल्यापासून. ही इमारत बघून आपण आपलं आजचं जग विसरून झटकन डिस्नेच्या काल्पनिक जगात कधी प्रवेश करतो ते समजतच नाही. भोवताली निर्मळ आणि चकाकणाऱ्या पाण्याने ओतप्रोत भरलेले खंदक आणि त्यामध्ये 190 फूट उंच, निळ्या, जांभळ्या, सोनेरी रंगात रंगलेले सुंदर कलाकुसरींचे उंच उंच मनोरे असलेला हा सिंड्रेला कॅसल असंख्य गुलाबांच्या ताटव्यात उभा आहे. आत गेल्यावर सोन्याने मढलेली अतिसुंदर म्युरल्स भिंतीवर दिसली. 10 लाख काचेच्या तुकड्यांपासून आणि 500 प्रकारच्या विविध रंगांपासून ती केली आहेत. ही इतकी बोलकी आहेत की सिंड्रेलाची सारी कथाच ते आपल्याला जणू सांगतात. आणि या आतील भागाच्या स्थापत्यकलेमुळे आपल्याला मध्ययुगातच घेऊन जाऊन आपण जणू काही सिंड्रेलाच्या गोष्टीतीलच एक आहोत असं वाटू लागतं. यानंतर गाईड आम्हाला एका उंडक्याच्या बोटीतून घेऊन गेला. ती बोट मोठ्या जलाशयातून, कालव्यातून आणि गुहेतून जात होती. वाटेत विविध कार्टून्स, डिस्नेच्या चित्रपटातील गाणी म्हणत होती. बोटीचा स्पीड कमी असताना एकदम 52 फूट खोल जोरात अत्यंत वेगानं ती आम्हाला खाली घेऊन गेली. क्षणभर सगळ्यांच्याच नाडीचा ठोका चुकला. अशा अनेक चित्तथरारक राईड्सचा अनुभव आम्ही घेतला. हे करीत असताना साहस, विक्रम, धाडस या साऱ्यांच्या बरोबर आनंद आणि पर्यटकांची सुरक्षा कमालीची जपल्याचाही प्रत्यय आम्हाला आला. कुठेही कोणालाही इलाज होणार नाही, इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली होती. पुढे गेल्यावर हॉन्टेड मॅन्शन अर्थात भूत बंगला बघितला. सैतानाचं अद्भुत दूत होस्ट बनून 1000 मृत मित्रांची ओळख करून देत होते. अंधाऱ्या बंगल्यातून जाताना ठिकठिकाणी हाडांचे सापळे, कवट्या, मुंडकी, राक्षसिणी तलवारी घेऊन समोर येऊन घाबरवीत होते. खरोखरच सगळं इतकं खरं आणि नैसर्गिक वाटत होतं की मुलंच काय, पण आम्हीसुद्धा किंचाळत होतो, थरथरत होतो. भीतीनं अंगावर काटे येत होते. प्रकाश योजनेची किमया अप्रतिम होती. आणखी एक गोष्ट मला खूप आवडली, ती म्हणजे पायरेट्स ऑफ कॅरिबियन. इथे मुलांना एक कधीही न मिळणारी अशी संधी होती. जहाजावरचे लुटारू चाचे स्वतः बनवून बोटीवरचा खजिना, रत्नजडित जवाहीर लुटायचे. बोटीतून धबधब्यातून जाताना एकदम 14 फूट खाली असलेल्या गुहेत तो खजिना लपवून ठेवायचा. ही कल्पना मलाच एवढी रमणीय वाटली तर मुलांना वेड लावणारीच होती. वर्ल्ड शोकेस हा होता पुढचा टप्पा.
11 देशांच्या संस्कृती वैशिष्ट्ये सांगणाऱ्या अशा 11 प्रकारच्या वास्तू उभारलेल्या होत्या. मेक्सिकन वास्तूत बोटीची सफर होती आणि काठावर त्यांचं राहणं, खाणं, वेश, केशभूषा, नृत्यप्रकार असं सगळं दाखवून मेक्सिकन संस्कृतीचं संपूर्ण दर्शन घडवलं होतं. आकर्षक रोषणाई केलेला एक पिरॅमिडही होता. चायना लँडमध्ये त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य, स्वर्गाचं देऊळ, राजांच्या थडग्यावर ठेवलेली सैनिकांची शिल्प, सुंदर बगीचे, तलाव, सजलेली दुकानं बघायला मिळाली. जपानी वास्तूत काहीसं वेगळंच दृश्य होतं. पुरातन काळात दूरवर कुठेतरी लांब गेल्यासारखं वाटलं. पॅगोडा, जॅपनीज ड्रम्स, सारे अगदी शांत आणि गजबजाटापासून मुक्त असे रमणीय स्थान वाटलं. प्रत्येक देशाची वास्तू एवढी जिवंत होती की त्या त्या देशात गेल्यासारखंच वाटायचं. अमेरिकन लोकांच्या मनात त्यांच्या सर्व होऊन गेलेल्या अध्यक्षांच्याबद्दल वाटणारा आदर, प्रेम दर्शवणारा आणि त्यांच्या महान कर्तृत्वाची झलक दाखवणारा असा कार्यक्रम हॉल ऑफ प्रेसिडेंट्समध्ये पाहिला. हे सर्व बघत असताना सुमारे 60 ॲलिस चित्रपट बनवणारा, प्राण्यांना नुसता पोशाखच नाही तर माणूस पण देणारा, मिकी माऊसचा हात धरलेला, कार्टून्सना जिवंत रूप देणाऱ्या वॉल्ट डिस्ने यांचा भव्य पुतळा सारखा डोळ्यासमोर येत होता. मिकीचं कार्टून वॉल्ट डिस्नेनं स्वतः रेखाटलं होतं आणि मिकी हे नाव त्यांच्या पत्नीनं दिलं होतं. डोनाल्ड डक म्हणजे गोंधळ, गडबड करणारा, गुफी हा सारखा धडपडणारा, स्नो व्हाईट अगदी निरागस, स्लीपिंग ब्युटी ही दुष्ट स्वभावाच्या राणीची सावत्र मुलगी, मिकी माऊस सर्वात चतुर आणि शहाणा. तो कित्येक वर्ष लोकप्रियतेच्या शिखरावर चढून अमेरिकेच्या सर्व जगातील राजदूतच बनला आहे. गाईडची ही माहिती ऐकत ऐकत आम्ही एक बोटीची सफर करायला गेलो. तिचं नाव होतं हॅपीएस्ट क्रूज एव्हर सेल्ड. आजपर्यंतच्या बोटींच्या सफरीतील सर्वात आनंददायक सफर. बोटीत बसून सफर सुरू झाली. इतक्या निष्पाप, निरागस, तेजस्वी, प्रफुल्लित करणाऱ्या स्वर्गात आम्ही जणू प्रवेश केला होता. अतिशय आल्हाददायक संगीताचे सूर सगळीकडे भरलेले होते. या स्वर्गातच 300 प्रकारच्या 4-5 वर्ष वयाच्या मुलींच्या उंचीच्या बाहुल्या आणि पर्यास म्हणा विविध देशांचे पोशाख घालून नाचत होत्या. सगळ्या देशांना जणू एकत्र आणत होत्या. बाहुल्यांच्या हालचाली इतक्या भावपूर्ण होत्या की ती खरीच मुलं वाटत होती. सर्व परिसर तर पानाफुलांनी, ढगांनी, रंगीत मोहक पक्ष्यांनी आणि घरट्यांनी सजला होता. सुंदर सुंदर बागा, तळी सौंदर्यात भर टाकत होती. मध्येच पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. बाहुल्यांमध्येच होते राजकुमार आणि राजकन्या. सर्वांचे पोशाख कलाकुसरींचे आणि अतिशय नाविन्यपूर्ण तालमय संगीतावर बाहुल्या देशोदेशींची नृत्य करीत होत्या. बाहुल्यांच्या हातात कधी गिटार, कधी ड्रम्स आणि त्यांचा एक छान ऑर्केस्ट्राच होता. कधी झोक्यावर बसून त्या उंच भराऱ्या घेत होत्या तर कधी चंद्रावर बसून डुलत होत्या. मध्येच काही हातात पुस्तकं धरून वाचत होत्या. सारंच अवर्णनीय होतं. पृथ्वीवर पर्या तारका उतरल्या तर त्या काय करतील याची जणू प्रचिती येत होती. बाहुल्यांचं लावण्य बघून मनाला वेडच लागत होतं. आमच्या बोटीमधल्या एका आजींनी तर त्यांची चक्क दृष्टच काढली. या अविस्मरणीय विश्वातून बाहेर यावंसंच वाटत नव्हतं. कानात ते नादमय संगीत अजूनही रुंजी घालतंय. बाहुल्यांचे निळे निळे डोळे मधूनच खुणावतात आणि पुन्हा एकदा हॅपीएस्ट क्रूजवर घेऊन जातात. तर अशी ही स्वप्नातील परीकथेतील नगरी. मित्रांनो, वाटतंय ना आपणही त्या नगरीत जावं असं. किती छान वर्णन केलं आहे. अगदी खरंच आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे सगळा देखावा. प्रयत्न करूया की आपल्यालाही तिथे जायला मिळेल. तर निदान आपल्याला हे ऐकायला मिळतं आहे आणि छान आपल्या डोळ्यासमोर हे दृश्य उभं राहतं आहे ते या मीना आंबेकर यांच्या पुस्तकामुळेच. तर अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी हे गप्पा गोष्टी हे माझं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा,
पुढच्या भेटीत आपण भेटूच या दुसऱ्या एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत बाय बाय.